शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी या गावात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले। या शिवपुराण कथेचे शिवकथाकार हरिभक्त परायण श्री देवीदास महाराज मिसाळ, तसेच तबलावादक करण महाराज घोडके, गायक पोपट महाराज काळे, सहगायक अशोक महाराज शिंदे, शिंदेवादक अर्जुन महाराज भाग्यवंत, वेशभूषा राकेश महाराज जळगावकर, या सर्व महाराजांचे सहकारी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत मंजूळ अशा आवाजात शिंदेवाडीत समस्त कडुसकर परिवार, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, काळभैरवनाथ व श्री रंगदास स्वामी पायी दिंडी सोहळा व समस्त ग्रामस्थ शिंदेवाडी व गावातील सरपंच अजित शिंदे तसेच माजी सरपंच रोहिदास शिंदे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते। या बातमीचा आढावा घेतलाय आपल्या चॅनलचे प्रतिनिधी मनोज बिडवे यांनी। भस्माचं महात्म्य सांगितलं, वित्तेश्वर संहिता, रुद्र संहिता, पार्वती खंड, कुमार खंड, युद्ध खंड, तिसरा खंड शतरुद्र संहिता खंड सांगितला, उमा संहिता बदल झाला आणि बिंदूर नावाचा तो राक्षस झाला। आपल्याला जर इथं टाळ्यावा जर वाटत असेल तर आपण जर खरी कथा ऐकली तर आपल्या जीवनाचं असं कल्याण नाही होणार का? आमची ज्ञानेश्वरी एवढी मोठी महाराज दगडाला सुद्धा पाजळ फोडण्याची तयारी आमच्या शास्त्रातून अभंगात आहे। 65 ओळी जरी असल्या, 9035 ओळी जरी असल्या तरी एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत। आमचा भोलेनाथ भोलेनाथ की जय उतारून भोले बाबा तेरी आरती, मन में बसा कर मैं तेरी मूर्ति, मन में बसा कर मैं तेरी मूर्ति, उतारो भोले बाबा मैं तेरी आरती, उतारो भोले आणि आपण इतर वेळेस केलेला जप आणि पर्व काळावर केलेला जप पापापासून मुक्ती निश्चित येतं, पण पुण्य कमाई करता का नाही माहित नाही। पण ग्रंथाच्या समोर ग्रामदैवताच्या परिसरामध्ये आणि श्रावण मासाच्या उत्तम पर्व काळावर तुम्ही जर भगवान शंकराचं जर नाव घेतलं ना तर देवाला सुद्धा त्याची किंमत करता येत नाही, एवढं पुण्य होतं। म्हणून फक्त कथा ऐकू नका, कथेसोबत भजनही म्हणा। काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे,
विश्वनाथ बंदे काशी विश्वनाथ